आज या ठिकाणी नाशिक पुणे जी हायस्पीड रेल्वे आहेत ती संगमेर अकोला तालुक्यामधून जावी ह्या मागण्यासाठी या मोर्चासाठी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामडे, आमदार सत्यजितजी तांबे, त्यानंतर अमितदादा भांगरे, सन्माननीय गायकर साहेब, मधुभाऊ, ज्ञानेंद्र वागचौरे आणि सर्व मान्यवर, त्यानंतर खताळताईसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले त्यांचे मी स्वागत करतो. मी फार लांब जास्त भाषण करणार नाही, कारण मुद्दा एकच आहे की आपली नाशिक पुणे जी काही रेल्वे आहे ती अकोला तालुक्यातून गेली पाहिजे. मित्रहो, 2016ला ज्यावेळेस पहिलं सर्वेक्षण झालं आणि ती रेल्वे मंजूर झाली, त्या रेल्वेला सत्यजित दादांनी सांगितलं 400 कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन 100-200 एकर जमीन सरकारच्या नावावर झाली. आणि मग असं कोणी हा खोडा घातला, काय अडचण आली? कारण कुठलंही सरकार जनतेच्या कामासाठी, जनतेच्या भल्यासाठी योजना आखत असतं. मग या निमित्ताने मला आपल्याला आवाहन करायचं आहे की सिन्नरचे आपले जे खासदार आहे राजाभाऊ वाजे असतील, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे असतील, आणि तिकडं शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे साहेब असतील, ह्या सर्व खासदारांनी कुठल्याही प्रकारची ही रेल्वे अहिल्यानगर शिर्डीवरून जावं अशी मागणी केलेली नाही. अकोला, संगमेर, सिन्नर, जुन्नर, खेड सर्व आमदार असतील, माजी आमदार असतील, त्यांनीसुद्धा ही मागणी केलेली नाही. मग ही रेल्वे नाशिकवरून अहिल्यानगर मार्गे पुण्याला कशासाठी नेण्याचा घाट या केंद्र सरकारने घातला आहे हे माझ्यासारख्याला कोडं समजत नाही. आणि म्हणून सत्यजित दादा, मी डॉक्टर कॉम्रेड अजित नवलेला सांगितलं होतं 20 तारखेनंतर सिन्नरपासून पर चाकणपर्यंत आपल्याला हा पूर्ण हायवे जर जाम केला तर केंद्र सरकारला हा रेल्वेचा मार्ग कुठल्याही परिस्थितीत बदलावा लागेल, एवढी ताकद आपल्या या लोकांमध्ये आहेत. आणि म्हणून जास्त काही नाही बोलता आपण सर्व पक्षांनी, त्यानंतर आता नामदार थोरात साहेब काल दिल्लीला गेले, त्यांनी पत्र दिलं ही रेल्वे अकोला संगमेर तालुक्यातून जावी. त्यानंतर 12 तारखेला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे साहेबांनी सांगितलं मी सुद्धा या रेल्वेला विरोध केला नाही. मग विरोध कोण करते, कशासाठी षडयंत्र चाललंय? म्हणून माझ्या सर्व आंदोलनकर्त्याला मला विनंती आहे, जसं अजितदादांना आपल्याला बरोबर घ्यायचं आहे तसे विखे पाटलांना सुद्धा बरोबर घ्या, तसं शिंदे सेनेला सुद्धा बरोबर घ्या. सर्व पक्षीय नेते मंडळी एकत्र येऊन आपण प्रामाणिकपणे त्यांना बरोबर घेऊ आणि हा रेल्वेचा प्रश्न राजकारण बाजूला सोडून, जिल्हा परिषद निवडणुका येणार आहे तिथे आपले राजकीय विचार आपण त्यावेळेस मांडू, परंतु प्रामाणिकपणे आपण सर्व नेत्यांनी, सर्व पक्षीय नेते मंडळांनी सगळ्यांना बरोबर येण्याचं आवाहन मी करतो. आणि जर 8-15 महिन्याभरांनी जर काही सत्ताधारी मंडळीने जर आपल्याला साथ दिली नाही मग त्यांचा आपण भेद पाहू, पण सध्या आपण त्यांना दुखू नये असं मला वाटतं. आणि ही रेल्वे ही अकोला संगमेर तालुक्यातून गेली पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो. माझे 2 शब्द सांगतो. आपली माणसं, आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.